राजधानी दिल्लीप्रमाणे आता महाराष्ट्रातील शहरांनाही प्रदूषणाचा फटका बसलाय। होय, नागपूरमध्ये दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत पोहोचली असून हवेतील प्रदूषणाची पातळी चिंताजनक झाली आहे। एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच AQI नागपूरमध्ये तब्बल 205 वर गेल्याचं हवामान खात्याने नोंदवलं आहे। फटाक्याच्या धुळामुळे हवेतील विषारी कण वाढले असून श्वसनाचे आजार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे। राजधानी दिल्लीतील AQI 400च्या पार गेल्याने केंद्र सरकारने आधीच आपत्कालीन उपाययोजनेची सुरुवात केली आहे। आता त्याच दिशेने महाराष्ट्र सरकारने तात्काळ पाऊल उचलण्याची खरंच गरज झाली आहे। विशेष तज्ञांच्या मते ग्रीन फटाके हे पारंपरिक फटाक्याच्या तुलनेत 30% कमी प्रदूषण निर्माण करतात। म्हणूनच प्रशासनाने अशा फटाक्यांना प्रोत्साहन देणे तसेच जनजागृती करणे अत्यावश्यक आहे। प्रदूषण हा फक्त एक आकडा नाही, तर आपल्या प्रत्येक श्वासाशी जोडलेला प्रश्न आहे। सरकारकडून ग्रीन फटाक्यासाठी ठोस धोरणं आणि नियंत्रण यंत्रणा लागू झाली पाहिजे आणि आपल्यालाही जबाबदार नागरिक म्हणून स्वच्छ हवा टिकवण्यासाठी संकल्प करायला पाहिजे। यावर तुमचं मत काय, मला कमेंटमध्ये सांगा।